चूंकि वेदांत अग्रवाल नाबालिग है, इसलिए उसके माता पिता के खिलाफ मामला दर्ज करें और मामले की गहन जांच करें। युवा शहर अध्यक्ष रविराज काले 19 मार्च 2024 को दोपहर 2:30 पर पुणे के प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल के पुत्र वेदांत अग्रवाल बैलर होटल में एक पार्टी से घर जाते समय पुणे के कल्याणी नगर में लैंडमार्क सोसाइटी के पास एक पोर्श कार से एक पल्सर को टक्कर मार दी, जिससे कार में सवार 2 लोगों की मौके पर मौत हो गई। कार चालक वेदांत अग्रवाल पर आईपीसी की धारा 306 2024 के तहत धारा 279 304 ए 337 338 427 धारा 184 119 177 के तहत मामला दर्ज किया गया और आज दोपहर को उस व्यक्ति को जमानत दे दी गई। लेकिन वेदांत अग्रवाल 17 साल का है, तो मोटर वाहन अधिनियम 2019 मोटर वाहन अधिनियम धारा 199 ए के अनुसार माता पिता के खिलाफ मामला दर्ज किया जाना चाहिए। हाल ही में 12वीं कक्षा पूरी करने वाला वेदांत शनिवार रात अपने दोस्तों के साथ एक ग्रेजुएशन पार्टी में गया था। रास्ते में वो अपने पिता विशाल अग्रवाल की आलीशान कार लेकर मुंडुआ के कोसी रेस्टोरेंट में गया। शहर के बड़े बिजनेसमैन के 60 से 70 बेटों ने कोसी रेस्टोरेंट में शराब पार्टी की। उसके बाद वेदांत और उसके कुछ दोस्त मैरियट सूट पहनकर ब्लैक नामक पब में गए। क्या वेदांत अग्रवाल किसी अन्य नशीली दवा का सेवन करते थे? क्या उनका नार्को टेस्ट हुआ? 2 लोगों की जान जाने के बाद भी एफआईआर में जल्दी जमानत की धाराएं क्यों डाली गई? पुणे पुलिस कमिश्नर के आदेश के बावजूद देखा गया कि इस शनिवार देर रात तक पब फिर से खुले रहे। इस तथ्य के बावजूद कोई कार्रवाई क्यों नहीं की गई? मुंडुआ में कोसी रेस्टोरेंट और मैरियट सूट में नाबालिगों को शराब बेची जा रही थी। अगर आप यहां सीसीटीवी फुटेज चेक करेंगे तो आपको एक भयानक तस्वीर में दिखेगी। वेदांत अग्रवाल मामले की गहन जांच होनी चाहिए और उनके माता पिता के खिलाफ मामला दर्ज किया जाना चाहिए। देर रात तक पब खुले रहने वाले पब मालिकों के खिलाफ भी मामला दर्ज किया जाना चाहिए। ऐसी मांग आम आदमी पार्टी के पिपरी चिचवड़ युवा शहर अध्यक्ष रविराज काले ने मुंबई आपको बता दें, रविराज काले ने पुणे पुलिस कमिश्नर और मुख्यमंत्री से की है। मुन्ना मुजावर की रिपोर्ट। वेदांत अग्रवाल 200च्या स्पीडने गाडी चालवत होता। वेदांत अग्रवाल दारूच्या नशेत होता। ह्या दारूच्या नशेत असल्यानंतर ते वेदांत अग्रवालला येरवडा पोलीस स्टेशनने त्याच्यावरती गुन्हा दाखल केला, परंतु ते गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्यावरती लावलेली कलम ही लवकर जामीन मिळावी अशी लावलेली कलम होती आणि ठीक त्याचप्रमाणे या व्यक्तीला लवकर जामीन झाला। 2019 वाहन ऍक्ट जो वाहन कायदा जो आहे त्याप्रमाणे जर हा मुलगा अल्पवयीन आहे तर त्याच्या पालकांवरती गुन्हा दाखल करावा। परंतु माझा एक प्रश्न असा आहे, तो जर मुलगा 12वी असेल तर तो मुलगा 100% 18 वर्षापेक्षा जास्त आहे, तर तो खरंच अल्पवयीन आहे का याचा सुद्धा तपास करावा। आणि आम्ही राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे अशी मागणी करतोय की तपास अधिकारी ज्या तपास अधिकाऱ्यांनी जामीन लवकर मिळावा यासाठी जी कमी ताकदीची कलम लावली गेली आणि त्या पोलीस स्टेशनचे असणारे वरिष्ठ निरीक्षक यांची देखील चौकशी करावी। रात्री 1:30 नंतर पुणे शहरामध्ये सर्रासपणे पब चालू असतात। पुणे पोलीस आयुक्तांनी असं सांगितलं होतं की 1:30 नंतर पुणे शहरात कोणताही पब चालू नसतात, परंतु त्यांचे आदेश धुडकावून सुद्धा पब मालक हे सर्रासपणे रात्री 1:30 नंतर पब चालू ठेवतात, 3:30-4 पर्यंत पब चालू ठेवतात। आणि जर हा मुलगा वेदांत अग्रवाल जर हा अल्पवयीन आहे तर या अल्पवयीन मुलाला पबमध्ये प्रवेश कसा दिला गेला हा एक प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे, जर या पबमध्ये दारू विक्री केली जात असेल तर राज्य उत्पादन शुल्क काय करत आहे हा सुद्धा आमचा प्रश्न आहे। असं माहिती मिळते आहे की 12वी पास झाल्यानंतर काही 60 ते 70 अल्पवयीन मुलं ही कोसी जे मुंडव्याचं हॉटेल आहे या ठिकाणी पार्टी करत होतं। त्याच्यानंतर काही निवडक मुलं हे कोरेगाव पार्क मधीलच मॅरियट सूट मधल्या ब्लॅक पब मध्ये गेलं, त्या ठिकाणी त्यांनी पार्टी केली। त्याच्यानंतर ते बाहेर पडत असताना त्यांच्याकडून हा अपघात झाला। परंतु या पब मध्ये या अल्पवयीन तरुणांनी फक्त दारूचं सेवन केलं का की दुसरी कोणते अंमली पदार्थांचं सेवन केलं याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। येरवडा पोलीस स्टेशननी ज्यावेळेस या मुलाला अटक केली किंवा याच्यावरती गुन्हे दाखल केले त्यावेळेस याची नार्को टेस्ट केली होती का हा सुद्धा आम्हाला प्रश्न पडत आहे। आणि मी राज्याचे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, पुणे पोलीस आयुक्त असतील यांना विनंती करतो की या संपूर्ण प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी आणि रात्री
दीड नंतर चालू असणाऱ्या पबवरती, जे पब चालू होते, ज्या ठिकाणी दारूची विक्री केली गेली अशा पबच्या मालकांवरती आणि मॅनेजरवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि इथून पुढे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दीड नंतर पब चालू असतील अशा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावरती त्वरित कारवाई करण्यात यावी, ही मागणी मी या ठिकाणी करतो. आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना सुद्धा विनंती करतो की पुणे शहरामध्ये जे पब चालू आहेत, हे पब अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत, या सर्वांची एकदा चौकशी समितीमधून एक चौकशी करण्यात यावी, एक अहवाल करण्यात यावा की किती पब हे अधिकृत आहेत, किती अनधिकृत आहेत, याची देखील चौकशी करावी. धन्यवाद. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर. आज की खबर में बस इतना ही. वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.